नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम.एस. अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेला आलेले काही निवडक आणि महत्त्वाचे मराठी व्याकरण, सायन्स, सामान्य ज्ञान याचे महत्त्वाचे प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, हे असे प्रश्न आहेत 100% तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असो ते येणार हे विश्वासाने सांगतो आम्ही. पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? प्लेइंग इट माय वे. प्लेइंग इट माय वे हे सचिन तेंडुलकर यांचे आत्मचरित्र आहे. दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, श्री अनिरुद्ध जगन्नाथ यांना 2020 मध्ये कोणता पुरस्कार देण्यात आला? तर अनिरुद्ध जगन्नाथ यांना 2020 मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत सध्याचे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो CP राधाकृष्णन. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात पारंपरिक क्रीडा प्रकार जल्लीकट्टू संदर्भात वाद चालू आहे? तर याचं उत्तर आहे तमिळनाडू. सध्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? त्याचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. पुढचा प्रश्न आहे, नोटाबंदीची घोषणा कधी करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, नोटाबंदीची घोषणा ही 8 नोव्हेंबर 2016 रोजी करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2016 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? याचं उत्तर आहे दीपा मलिक. पुढचा प्रश्न आहे, डिसेंबर 2020 मध्ये भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या स्कॉर्पियन पाणबुडीचे नाव काय? स्कॉर्पियन पाणबुडीचे नाव काय? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे INS करंज. INS करंज. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नीट आहे का? कॅशलेस गाव म्हणजे तिथं ऑनलाईन व्यवहार चालतात असे गाव पहिले. धसई, जिल्हा ठाणे. धसई, जिल्हा ठाणे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला अंतराळवीर कोण होता? भारताचा पहिला अंतराळवीर कोण होता? राकेश शर्मा. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून. पुढचा प्रश्न आहे, विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर करतात? विजेच्या बल्बात कोणता वायू असतो? तर याचं उत्तर आहे नायट्रोजन. पुढचा प्रश्न आहे, कोणती वनस्पती स्वयंपोषी नाही, परजीवी आहे? याचं उत्तर आहे अमरवेल. पुढचा प्रश्न आहे, स्थायीरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला काय म्हणतात? याचं उत्तर आहे संप्लवन पावणे. संप्लवन. पुढचा प्रश्न आहे, क जीवनसत्व अभावाने कोणता विकार होतो? तर याचं उत्तर आहे स्कर्वी. पुढचा प्रश्न आहे, गुडघ्याच्या सांधा काय म्हणतात? बिजागरीचा सांधा. पाण्याची महत्तम घनता किती असते तापमानास? महत्तम घनता ही पाण्याची किती तापमानास असते? 4 अंश सेल्सिअस तापमानास. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारला जातो. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे, कार्बनचे अपरूप कोणते आहे? याचे उत्तर आहे ग्रॅफाइट, हिरा, फुलेरिन्स. हे तिन्ही पण कार्बनचे अपरूप आहेत. ग्रॅफाइट, हिरा आणि फुलेरिन्स. एका प्रश्नात 3 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. अणुकेंद्रकात कोणाचा समावेश असतो? अणुकेंद्रकात कोणाचा समावेश असतो? तर याचं उत्तर आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स यांचा अणुकेंद्रकात समावेश असतो. पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे? त्याचे उत्तर आहे सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे.
पुढचा प्रश्न आहे, जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या कुटुंबाचा अंदाजपत्रकास काय म्हणतात? प्रश्न नीट लक्षात घ्या विद्यार्थी. जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या कुटुंबाच्या अंदाजपत्रकास काय म्हणतात? तर त्या कुटुंबाच्या अंदाजपत्रकात म्हणतात शिल्लकीचे अंदाजपत्रक. पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका असते? तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका असते. अप्रत्यक्ष कराचा अंतिम कारभार कोणावर पडतो? अप्रत्यक्ष कराचा अंतिम कारभार कोणावर पडतो? याचं उत्तर आहे ग्राहक. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कशाचे चित्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो हाताचा पंजा. पोलीस स्मृती दिन कोणता आहे? पोलीस स्मृती दिन कोणता आहे? 21 ऑक्टोबर. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर याचे उत्तर आहे हैदराबाद. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे? हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या 3 शहरांमध्ये खालीलपैकी पोलीस आयुक्तालय आहेत? तर इथं दिलेले आहेत सोलापूर, नाशिक आणि नागपूर. या तिन्ही शहरात पोलीस आयुक्तालय आहेत. तर या तिन्हीतलं कोणतंही तुम्हाला कधी विचारू शकते, तर तुम्ही हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, पोलीस खात्यातील कोणते पद असे आहे ते फक्त बढतीनेच मिळते, भरले जाते, अधिकाऱ्याचे पदोन्नतीनेच भरले जाते? त्याचं उत्तर आहे पोलीस निरीक्षक. पुढचा प्रश्न आहे, संगणकीय भाषेत www चा अर्थ काय आहे? www चा अर्थ आहे वर्ल्ड वाईड वेब. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हा प्रश्न पाडणारा आहे वर्ल्ड वाईड वेब. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला होता? कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला होता? याचं उत्तर आहे वास्को द गामा. पुढचा प्रश्न आहे, रॉबर्ट क्लाइव्ह याने 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था लागू केली होती? रॉबर्ट क्लाइव्हने कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था लागू केली होती? बंगाल. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? याचे उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतून इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बराकपूर. पुढचा प्रश्न आहे, सन 1848 ते सन 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली? कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने? याचे उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीतून इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? बराकपूर. तर पुढचा प्रश्न आहे, विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिका आश्रम स्थापन केले? विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिका आश्रम स्थापन केले? याचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली होती? याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कोलकाता या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? याचे उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. पुढचा प्रश्न आहे, 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली होती? बंगालची फाळणी जाहीर करणारा व्हाईसरॉय म्हटलं तर लॉर्ड कर्झन. विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, बंगालच्या फाळणीवर प्रश्न पडतोच. तर बंगालची फाळणीचं कुणी जाहीर केली होती? लॉर्ड कर्झन. त्याचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली होती? ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली होती? याचे उत्तर आहे लोकमान्य टिळक यांच्यासोबत मिळून. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? दक्षिण आफ्रिका. विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथंच थांबत आहोत. आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा,
शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला रोजचे असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन प्रश्न पाहायला मिळतील आणि एकदम फ्रीमध्ये, कुठलाही चार्ज लागणार नाही. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.